ते समजून सांगतील. बघा, लोक अदालत जे असतं ते इयरली प्रोग्राम असतो आपला. माझा आवाज येतोय सगळ्यांना? दर 2 महिन्याला साधारण वर्षातून 4 वेळा लोक अदालत होतात. आता लोक अदालतचं काम तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा जे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात 321 CRPC प्रमाणे जे कंपाऊंडेबल असतात आणि सिव्हिलचे मॅटर्स असतात. आपले LARचे मॅटर, LAR म्हणजे काय, भूसंपादन, जमिनी ज्या शासनाने ॲक्वायर केलेल्या असतात त्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर 138चे मॅटर्स असतात निगोशिएबल इंस्ट्रुमेंटप्रमाणे. ते सगळे आपण लोक अदालतमध्ये ठेवतो. प्री लिटिगेशनमध्ये वेगवेगळे कर जे असतात, कर वसुली त्याची प्रकरणं ठेवतो. प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा वॉटर टॅक्स असेल, MSCB असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्री लिटिगेशनमध्ये ठेवतो. प्री लिटिगेशनचा फायदा असा होतो की ते मॅटर जे कोर्टात दाखल होणार असतात आणि त्याची पेंडन्सी वाढणार असतील ती आपण अगोदरच सेटलमेंट केल्यामुळे तेवढे मॅटर कोर्टात दाखल व्हायचे वाचतात आपले आणि आहे त्या मॅटरवर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. पेंडिंगचा फायदा असा होतो की एखाद्या कोर्टामध्ये जर 4000 फाईल असतील आणि लोक न्यायालयामध्ये जर 500 त्याच्यातल्या निघाल्या तर बाकीच्या उरलेल्या फाईलवर आपल्याला फोकस करतात. हा सगळ्यात मोठा लोक अदालतचा फायदा होतो. दुसरं म्हणजे काय की लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षाचं सेटलमेंट असतं, त्याच्यामुळे दोघांच्या संमतीने हा निकाल होतो. कोर्टात मेरिटवर जेव्हा केस आपण निकाली काढतो तेव्हा कोणीतरी हरणार असते, जिंकणार असतं. जो हरणारा माणूस असतो, जो पक्षकार असतो, तो अपिलामध्ये जातो, सेकंड अपीलमध्ये जातो, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, असं ते मॅटर अनएंडिंग चालत राहतो. इथे तर ही प्रोसिजर नाही, इथे तुमचा वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अवॉर्ड म्हणतात याला. लोक अदालतमध्ये जी अवॉर्ड होतो, निकाल होतो त्याला अवॉर्ड म्हणतात आणि अवॉर्डची अंमलबजावणी म्हणजे त्याचं एक्झिक्युशन जे आहे हे रेग्युलर कोर्टात दावा निघाल्यानंतर जी डिग्री होते त्याचाच कोर्स म्हणजे त्याचाच इफेक्ट केला असतो आपला. याच्यावर अपील नाही. आता अपील का नाही असा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा हे तडजोडीने परस्पर संमतीने मिळालेलं असतं, निकाल झालेला असतो, म्हणून याच्यावर आवड नसते, हे अपील नसतं. पण रिट पिटिशन होऊ शकतं. म्हणजे ज्याला ते मान्य नाही असं एखाद्याला वाटलं की कोणी म्हणतं मला फसवून केलेलं आहे वगैरे वगैरे, तर रिट पिटिशन मात्र आहे त्याला, पण अपील नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 100% तुम्हाला कोर्ट फीस जी भरलेली असते ती तुम्हाला 100% रिटर्न मिळते. असं या लोक अदालतचे फायदे आहेत. आणि परस्पर नातेसंबंध जे बिघडलेले असतात, एकमेकांमध्ये दुश्मनीपर्यंत गेलेले असतात, अगदी घरचे नातेवाईक किंवा भाऊ पार्टिशनचे दावे असतात, त्याच्यामध्ये ते रिलेशन एकमेकांचे चांगले पुन्हा मेंटेन होते. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता दुसरी गोष्ट झाली की आता एवढे लोक अदालत हे डान्सचं फंक्शन नाही आहे, अजून बरेच प्रोग्राम आपण घेतो. लिगल अवेअरनेस प्रोग्राम ज्याला म्हणतात, जसं तुम्ही तर सरांनी सांगितलं असेल तुम्हाला, आपल्याला माणसाकडनं दरवर्षी एक कॅलेंडर येतं जानेवारीमध्ये, त्याच्यात वेगवेगळ्या विषयावर आपण लिगल अवेअरनेस करत असतो. नासाच्या जवळपास 15 स्कीम्स आहेत वेगवेगळ्या लोकांसाठी. तर जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी PLVची पॅरालिगल व्हॉलंटियर त्याची स्कीम आहे, अशा वेगवेगळ्या 15 स्कीम आहेत. त्या 15 स्कीमची माहिती आपण वेगवेगळ्या लोकांना त्या ह्याच्यात देत असतो. आता या स्कीमची अंमलबजावणी ही त्या शासकीय ऑफिसमार्फत होत असते, पण ज्याच्यासाठी ती स्कीम आहे त्याला माहिती नसतं की हे लाभ माझ्यासाठी मिळणार आहे. म्हणून बांधकाम मजुरांसाठीचं एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, त्याची रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्यांची नोंदणी झाली पाहिजे. असं वेगवेगळ्या अनऑर्गनाइज सेक्टरसाठी स्कीम आहे. या स्कीमची माहिती आपण त्या लोकांना देतो आणि कशी अंमलबजावणी त्याची करायची, तो लाभ कसा मिळवायचा हे आपण त्या जे लाभार्थी आहेत त्यांनाही माहिती देतो. शासकीय ऑफिस जे असतात त्यांना आपण बोलवतो, त्यांनाही सांगतो सगळं त्या लाभ देण्यासाठी. ट्रान्सजेंडरसाठी सुद्धा आपण काम करतो. आपण इथे न्यू बिल्डिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की ट्रान्सजेंडरसाठी आपण एक वेगळं बाथरूम केलेलं आहे, वॉशरूम केलेलं आहे, की त्यांची हे असतं की महिलांच्या बाथरूममध्ये गेले तर त्यांना जाऊ देत नाही, पुरुषांच्या गेलं तर त्यांना तिथेही जाऊ देत नाही. मग त्यांनी करायचं काय, शेवटी समान हक्क तर सगळ्यांचा आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे, पण त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आम्ही एक कार्यक्रम घेऊन त्यांच्यासाठी सेपरेट बाथरूमची व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये पुणे कोर्टामध्ये पहिल्यांदा केलेली आहे. असं आपण वेगवेगळ्या देशव्यवस्थेचे लोक करतात, त्यांच्या मुलांसाठी त्यांना जर हे करायचं रिहॅबिलिटेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतो. असं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डान्सचं काम करतो. आणि हे लिगल एडचे प्रोग्राम जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये किंवा जे तिथे लाभार्थी मुळात आहेत तिथे जाऊन आपण हे प्रोग्राम घेतो. आधार कार्डचं एक कॅम्प घेतो आपण, की रेशन कार्डचा घेतो, आधार कार्डचा घेतो. या लोकांना माहिती नसतं की कोणत्या ऑफिसमध्ये जायचं, कसं आधार कार्डची नोंदणी करायची, हे वेगवेगळे कार्यक्रम आपण आपल्या विधी सेवा प्राधिकरणामार्फत घेत असतो. आरोपींसाठी म्हणजे जेलमध्ये अंडर ट्रायल आरोपी असतात त्यांच्यासाठी पण मोफत वकील मिळण्याची सुविधा असते. आता सगळ्यांना असं वाटतं की हे सरकारी वकील आहेत, पण हे सरकारी वकील नसतात. हे लिगल एडच्या पॅनलवर तुमच्यासारखे जे प्रॅक्टिस करणारे लोक असतात हे आपल्याला मदत करत असतात. फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं ते काम करत असतात. त्यांना एक ठराविक मानधन असतं
ते आपण डान्सकडनं त्यांना देतो. आणि ज्या महिला असतात, आता लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्ट जर तुम्ही वाचला तर त्याच्या सेक्शन 12मध्ये की कोणाला फ्री लिगल एड मिळण्यासाठी कोण पात्र आहे हे सेक्शन 12मध्ये दिलेलं आहे. तर तो ॲक्ट वाचून जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात वेगवेगळे क्रायटेरिया दिले की यांना महिला आहेत, बालक आहेत, त्याच्यानंतर अंडर ट्रायल आरोपी आहेत, असे वेगवेगळे प्रकार आहेत. जर सिव्हिलमध्ये हे करायचं असेल तर 3 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे त्यांचं, त्याच्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट्स पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, हे सगळे घेऊन आपण त्यांना मदत करत असतो फ्री लिगल एड. असं वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तुम्ही सरांमार्फत आमच्याशी जोडलेत तर आपण अजून माहिती देऊ शकतो. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये एवढं सगळं व्याप सांगणं शक्य नाही, पण थोडक्यात माहिती मी दिली. थँक्यू. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे आणि आपले BLLB 4चे सर्वच विद्यार्थी सर्वांतर्फे मी आपल्या ऑनरेबल मंगला कश्यप मॅडमचे खूप आभार मानतो. त्यांनी तब्येत बरी नसताना, घसा बरा नसतानाही तुम्हाला ॲड्रेस केला आपल्या विनंतीसाठी. पण एक मात्र मी आत्ताच त्यांना निमंत्रण देतो की आमच्या क्लासमध्ये सुद्धा तुम्ही एक लेक्चर घ्यायला नक्की. या मुलांना आवडेल तुमच्याबरोबर बोलायला, त्यांचे प्रश्न विचारायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज, आपल्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज लिगल एड सेंटरच्या ह्या सिंक्रोनाइज केलेल्या असतात. ह्यांच्यासुद्धा ॲक्टिव्हिटी आपल्या सहकार्याने होतात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत मॅडमचं खूप सहकार्य आहे. जे इथं कोऑर्डिनेटर म्हणून लोक अदालतला येतात आपले कॉलेजचे व्हॉलंटियर, ते पण सतत मला सांगत असतात, मॅडमनी न कळत तुमच्या पश्चात सांगतात मॅडमनी किती मदत केली, किती अडचणी आल्या तरी. कारण हे काम फक्त कोर्टरूममध्ये राहून करायचं नाही आहे. मॅडमचं काम खूप वेगळं आहे. प्रत्येक कोर्टरूममध्ये होणाऱ्या कामाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हची आणि डिस्पोजलची जबाबदारी मॅडमची असते. तर त्याच्याबद्दल आणखीन प्रोसिजरल आस्पेक्ट समजून घेण्यासाठी मॅडम तुम्ही नक्की आमच्या कॉलेजला, आम्हाला सर्वांना खूप आवडेल ऐकायला त्याच्याबद्दल. आणि तुम्ही प्रश्न पण मुलं विचारू शकतील ज्यावेळेस मॅडम वर्गात येतील तेव्हा. तर पुन्हा एकदा मी मॅडमचे खूप आभार मानतो. थँक्यू मॅडम. आणि तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल डान्ससाठी तर कॉलेजचं एक लेटर आलं तर आम्ही 5-5 मुलांना एका वेळेस असं इंटर्नशिप देऊन त्यांना ते फंक्शनिंग जास्त समजावून सांगू शकतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर जी टेबल आहे तर त्याला फ्रंट ऑफिस म्हणतात. त्या फ्रंट ऑफिसमध्ये रिटेलर लॉयर असतात, तर ते तुम्हाला इंटर्नशिप करून तुम्हाला ते डान्सचे फंक्शन जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. इथेच थांबा, मी येतो.